सुप्रभात मित्रांनो, मी अनिकेत तुमचं परत एकदा स्वागत करतो मराठी यूट्यूब चॅनल रोमिल्सवरती. तर हे दृश्य पाहून तुम्हाला समजत असेल की मुंबईचं नाही आहे, तर गावचं आहे. ॲक्च्युली मी आलो आहे गावी माझ्या गणपतीपुळे वरवडे गावात. दरवर्षीप्रमाणे मी येतो, याही वर्षी आलो आहे पालखीसाठी स्पेशली. आता मी डायरेक्ट आलो आहे, काही शूट नाही केलं. काल सकाळी मी आलो आहे, त्याचं कारण मी नंतर सांगेन. ही आपली साथीदार म्हणजे आपला व्हील्स या ट्रिपची गावी येण्यासाठी या गाडीने आम्ही आलो फॅमिलीबरोबर. हे आहे माझं घर. आता मी चाललो आहे बीचवर. बीच आहे इथून फक्त 1 मिनिटावर आहे. आता मी सकाळी बीचवर चाललो आहे बीचचा आनंद घ्यायला. तुम्हाला दाखवतो वरवडेचा बीच. ही गल्ली आहे, इथून बाहेर पण अजून एक गल्ली आहे, त्याच्यानंतर मग हायवे लागतो. इथून असं आत जायचं आहे. कोकणातली घरं बघा डोलपत चाललीत. परवा रात्री आम्ही निघालो 12:30ला टवेरा या गाडीने. बाबांची तब्येत माझी ठीक नाही, त्याच्यामुळे मी कॅमेरा घेऊन शूट नाही करू शकलो जेव्हा आम्ही इथे येत होतो, कारण का मला बाबांना पण सांभाळायचं होतं. तर मी दोन्ही काम एकत्र करू शकत नव्हतं, कॅमेरा सांभाळू की बाबांना सांभाळून. मी काही शूट नाही केलं. तर हा आहे वरवड्यातला बीच. तर थोडं आता आतमध्ये जाऊन बघूया, कारण का इकडचं पाणी मला एकदम स्वच्छ वाटतंय. हे गुरं अशी बसली आहेत थंडाव्यासाठी. दुपारची तिकडे दिसणार नाहीत तुम्हाला, कारण का भरपूर ऊन असतं. पाणी बघा एकदम स्वच्छ आहे, ब्ल्यू ब्ल्यू दिसतंय, कॅमेरामध्ये दिसणार नाही पण मला ब्ल्यू ब्ल्यू वाटतंय. ब्ल्यू आणि हिरवा कलर आहे. इथे सुरूची झाडं नाहीत, नारळाची झाडं आहेत. आणि आपले सूरज दादा तुम्हाला नमस्कार. पाणी बघा एकदम क्लीन आहे. तर असा आहे हा वरवडेचा बीच. आता उद्या पालखी येणार आहे, तर मी आज गणपतीपुळ्यात मंदिरात जाईन, ते पण तुम्हाला दाखवेन गणपतीपुळे मंदिर. कारण का उद्या पालखी येते, तर आम्ही आदल्या दिवशी गणपतीच्या मंदिरात जातो, गणपतीपुळ्याच्या मंदिरात. तर भेटू आपण डायरेक्ट आता गणपतीपुळ्याला. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे गणपतीपुळ्याला. वाजले आहेत 11. बघूया गणपतीपुळ्याचं मंदिर आता.
तर हा आहे मालगुण गायवाडी बीच. तुम्ही इथे पण येऊ शकता. हा पण एक फेमस बीच आहे. पाणी बघा हिरवं हिरवं दिसतंय. 11 वाजलेत तरी. इथून आपल्याला राईड घ्यायचं. लेफ्टला प्राचीन कोकण आहे. तर आपण गणपतीपुळ्याला पोचलो आहे. म्हणजे अजून आतमध्ये नाही पोचलो आहे. आता आपल्याला इथून राईड घ्यायचं आहे. समोरून पण रस्ता आहे, पण सध्या तिकडे काम चालू आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता इथे जिथून वॅगनर बाहेर येते ना, तिथून आतमध्ये राईड घ्यायचं आहे. इथे पार्किंगची सेवा पण आहे 4 व्हीलर्सला, पण अशी प्रॉपर नाही. पहिली होती, आता सध्या काम चालू आहे. त्याच्यामुळे तिथे पार्किंगची थोडा इश्यू आहे. तर बघूया आता तिथे जाऊन आतमध्ये. थोडा रोडची अवस्था बेकार आहे. इथे तुम्ही पार्किंग लावू शकता, जागा भेटेल तर. फायनली आपण गणपतीपुळ्याला पोचलेलो आहे. हा आहे मेन एंट्रन्स. आता सध्या इथे काम चालू आहे रोडचं, म्हणून तिथून 4 व्हीलर्स येत नाही. आणि पहिली इथे पार्किंग देत होते, आता तिथे पण काम करणार आहे. त्याच्यामध्ये इथे पार्किंग नाही. तुम्ही इथे रोडच्या साईडला गाडी 4 व्हीलर लावू शकता आणि 2 व्हीलर इकडे वगैरे लावू शकतात. आता बघूया आतमध्ये जाऊ. तर फायनली आपण गणपतीपुळ्याला पोचलेलो आहे. हा आहे गणपतीपुळे मंदिराचा मेन गेट. इथून पण रस्ता आहे, पण आता सध्या बंद आहे. आता आज जाऊन बघूया. तर आहे गणपतीचा प्रवेशद्वार. इथे तुम्ही चप्पल काढू शकता. इथे स्टँड पण आहे, पुढे पण तिकडे स्टँड आहे. इथून रांग लावून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. इथे राईट साईडला तुम्ही पूजेचे साहित्य वगैरे घेऊ शकता. खेळणी वगैरे पण घेऊ शकता. सरबत वगैरे याची दुकानं पण आहेत, ते पण तुम्ही घेऊ शकता. इथे आतमध्ये छोटंसं मार्केट आहे आणि 1-2 हॉटेल पण आहेत आतमध्ये. तर अशी रांग लावून तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता. आता सध्या मधला वार आहे, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे, नाही तर ही रांग पूर्ण भरलेली असते. आता आतमध्ये फोटोशूटला अलाव नाही आहे, त्यामुळे मी आतमध्ये मंदिरातला तर काही शूट नाही करणार. बाहेरून तुम्हाला मी मंदिर दाखवू शकतो, त्या गेटपर्यंत मी तुम्हाला दाखवू शकतो. तिथे पण चप्पल स्टँड आहे, तिथे पण तुम्ही चप्पल काढू शकता. दोन असे हत्ती आहेत बाजूला आणि हा आहे प्रवेशद्वार. आणि हे आहेत आपले इंदिरा मामा.
छोटे मोठे आहेत, थोडे मोठे आहेत. तर आता आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे. म्हणजे आतमध्ये जाऊन इथे आतमध्ये पण एक रांग लावायला लागते. गणपती बाप्पा आपण टी व्हीवर बघू शकतो. आतमध्ये मी शूट करू शकत नाही. हे बघा. तर इथून तुम्ही डोंगराला प्रदक्षिणा घालू शकता. इथून असा फुटपाथ दिलेली आहे, ती पूर्ण डोंगराला गोल फिरून परत मागे मंदिरात येते. तर एकदा त्याचा पण तुम्ही अनुभव घेऊ शकता. तर मित्रांनो, असं होतं हे गणपतीपुळ्याचं मंदिर, जे रत्नागिरीत आहे. आणि माझ्या घरापासून हार्डली म्हणजे गावच्या घरापासून वरवड्यातून 11 नाही तर 10 किलोमीटर असेल अंदाजे. आणि सुंदर मंदिर आहे. तुम्ही नक्की इथे या आणि बाप्पाचं दर्शन घ्या, त्याचा आशीर्वाद घ्या. मस्त आहे मंदिर. आणि समोरच इथे बीच पण आहे, तर तुम्ही बीचचा पण आनंद घेऊ शकता. आता सध्या कोण दिसणार नाही, कारण आता 12 वाजतील थोड्याच वेळात, त्याच्यामुळे बीचवर कोण एवढं दिसणार नाही. पण संध्याकाळच्या वेळी ते खूप गर्दी असते. मंदिरात पण असते आणि बीचवर पण असते. हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी आहे, कारण का हा स्वयंभू गणपती आहे. पहिलं मंदिर हे वेगळं होतं. आत्ता हे काही वर्षापूर्वी असं बांधण्यात आलं. पहिलं एकदम छोटं मंदिर होतं, सेम असंच दिसायचं थोडंफार, पण आता हे आहे. तर तुम्ही नक्की या, भेट द्या. आणि आता इथे बाहेर आरती झाल्यावर वाटतं महाप्रसाद असतो, तर तुम्ही प्रसादाचा आनंद पण घेऊ शकता. दोन्ही टाईम असतं, सकाळ आणि संध्याकाळी पण. सकाळी 12:15 ते 3:15 असतं आणि संध्याकाळी 7 ते 8:15 असतं, काहीतरी 1 तासासाठी असतं. तर तुम्ही प्रसादाचा पण आनंद घेऊ शकता. तर असं होतं हे गणपतीचं मंदिर, गणपतीपुळे. आता मी चाललो आहे आमच्या कुलदेवतेच्या मंदिरात, तिथे देवीचा आशीर्वाद घ्यावा. आणि उद्या पालखी येणार आहे, तर पालखीची पण थोडीफार तयारी करायला लागेल. तर भेटू आपण आता डायरेक्ट कुलदेवतेच्या मंदिरात.